खिला आणि महत्त्वाची बातमी, नाईकांना शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच आमची तयारी आहे असं नरेश म्हस्केंनी म्हटलं। खासदार नरेश म्हस्केंनी गणेश नाईकांना थेट आव्हान दिलेलं आहे। नरेश म्हस्केंनी रवींद्र चव्हाणांना एक पत्र लिहिलंय, त्यामध्ये गणेश नाईकांना त्यांनी थेट आव्हान दिलं आहे। नाईकांनी शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय असं म्हस्के म्हणाले। पक्षाची ते परवानगी मागतायत शिवसेना संपवण्याची, तर पक्षाने परवानगी द्यावी ना, त्यांनी यावं मैदानात। ही काय भाषा आहे? तुम्हाला वाईट वाटत असेल की तुमच्या समोर काल नगरसेवक म्हणून वावरणारे एकनाथ शिंदे आज राज्याचे नेते आहेत, देशात नेते आहेत, तुम्हाला कुठेतरी वानप्रस्थ आश्रमाला तुमच्या पक्षाने पाठवलेलं आहे। शिवसेना संपवण्याची भाषा, नामोनिशाण मिटवण्याची भाषा जर गणेश नाईक करत असतील आणि पक्षाकडे परवानगी मागत असतील, तर त्याच्या पक्षाला योग्य वाटत असेल तर त्यांनी ती परवानगी द्यावी। शिवसैनिक म्हणून आम्ही ते सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही रवींद्र चव्हाण यांना सांगितलेलं आहे, तुम्ही परवानगी द्या त्यांना। हे बघा, महायुती म्हणून आम्ही भांडण नाही आहेत। गणेश नाईक म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्ष नाहीये, पण सामंजस्य, प्रगल्भता, परिपक्वता हे कधीतरी त्यांना सांगणार आहेत की नाही, की आपल्या युतीतील मुख्य नेत्याचा सन्मान राखणं गरजेचं आहे। उद्या काही ते उचलली जीभ लावली टाळ्याला अशा पद्धतीचे नामोनिशाण मिटवणे, ह्याचा अर्थ काय येतो? भारतीय जनता पार्टीच्या म्हणून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षाला आम्ही सांगितलेलं आहे, तुम्ही त्याला परवानगी द्या। तुमच्याकडे ते परवानगी मागतायत, तुम्ही परवानगी द्या त्यांना। दोन हात करण्यासाठी आम्ही तयार आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेश नाईकांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं। बालेकिल्ला कोणाचाही असो, भाजपने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू असा इशारा नाईकांनी शिंदेंना दिला होता। तर दुसरीकडे गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंच्या प्रश्नावर राहू देत असं एका वाक्यात उत्तर देत बोलणं टाळलं। गणेश नाईकांचा पण एक विषय होता साहेब, गणेश नाईकांचा पण एक विषय होता। आपण एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ म्हणून बहिणींच्या गळ्यातले ताईत झालेले आहे। अहो, जेव्हा जेव्हा शिंदे साहेब जिथे जिथे जातात तिथे तिथे महिला त्यांना भेटण्यासाठी गर्दी करतात, परंतु गणेश नाईक आपण असं मी ऐकलंय की गणेश नाईक जिथे जिथे जातात तिथून महिला या पळून जातात, महिला त्यांच्यापासून दूर जातात। याचं कारण त्यांच्यावर असलेले गुन्हे। जास्त बोलायला लावू नका, नाहीतर शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे काय आहे हे आम्ही तुम्हाला दाखवू।